निर्गम प्रकरण 27 होमवेदी। निर्गम प्रकरण 38 पदे 1 ते 7। बाभळीच्या लाकडाची 5 हात लांब व 5 हात रुंद अशी एक वेदी बनीव। ती चौरस असून तिची उंची 3 हात असावी। तिच्या चारही कोपऱ्यास 4 शिंगे बनवावी। ही शिंगे अंगचीच असावी। ही वेदी पितळेने मढवावी। तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावी। तिची सर्व उपकरणे पितळेची असावी। तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी। चाळणीच्या चारही कोपऱ्यासाठी पितळेच्या 4 कड्या बनवाव्या। ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोऱ्याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंची इतकी यावी। वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे कर व ते पितळेने मढीव। ते दांडे कड्यात घालावे, म्हणजे वेदी उचलली जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बाजूस ते असतील। वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी। पर्वतावर तुला दाखविल्याप्रमाणे ती करावी। निवास मंडपाचे अंगण। निर्गम प्रकरण 38 पदे 9 ते 20। निवास मंडपाला अंगण कर। त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलमसणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर। तिची लांबी एका बाजूला 100 हात असावी। तिच्यासाठी 20 खांब करावे आणि त्या खांबांसाठी पितळेच्या 20 उथळ्या कराव्या। खांबांच्या आकड्या आणि त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या कराव्या। त्याचप्रमाणे अंगणाच्या उत्तर बाजूलाही 100 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी। तिच्यासाठीही 20 खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या 20 उथळ्या असाव्या आणि त्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या असाव्या। अंगणाच्या रुंदीकडील भागी म्हणजे पश्चिमेकडे 50 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी। तिचे खांब 10 व उथळ्याही 10 असाव्या। अंगणाची रुंदी दर्शनी बाजूस म्हणजे पूर्वेकडे 50 हात असावी। अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला 15 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी। तिचे खांब 3 व उथळ्या 3 असाव्या। फाटकाच्या दुसऱ्या बाजूला 15 हात कनात असून तिच्यासाठीही 3 खांब व 3 उथळ्या असाव्या। अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा। तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा। तो 20 हात असून त्याला 4 खांब व 4 उथळ्या असाव्या। अंगणाच्या सभोवतालचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडलेले असावे। त्याच्या आकड्या चांदीच्या आणि उथळ्या पितळेच्या असाव्या। अंगणाची लांबी 100 हात व रुंदी सारखी 50 हात आणि त्याच्या कनातीची उंची 5 हात असावी। त्याची कनात कातलेल्या तलमसणाच्या सुताची असून त्याच्या खांबांच्या उथळ्या पितळेच्या असाव्या। निवास मंडपातील सगळे साहित्य, त्याच्या सर्व मेखा आणि अंगणाच्या सर्व मेखा पितळेच्या असाव्या। दिव्याची काळजी। लेवीय प्रकरण 24 पदे 1 ते 4। तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा, म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे। साक्षपटासमोर असणाऱ्या अंतरपटाबाहेर दर्शन मंडपात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी। हा इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय।